सध्याचा फार चर्चेत असलेला विषय म्हणजे ई श्रम कार्ड. आता हे ई श्रम कार्ड नेमकं ऑनलाईन कसं काढायचं, त्या कार्डचे नेमके फायदे काय आहेत, ते आपण जाणून घेणार आहोत. ई श्रम कार्ड ऑनलाईन कसं काढायचं, या कार्डचे नेमके फायदे काय, असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचा राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्यासाठी भारत सरकारनं एक पोर्टल विकसित केलेलं आहे. मोठ्या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये जो कामगार वर्ग आहे त्यांना शासनाच्या नियमानुसार सुरक्षा म्हणून पीएफ म्हणजे EPFO आणि विमा संरक्षण दिले जाते. परंतु कोरोना सारख्या महामारीत सर्वसामान्य वर्ग संघर्ष करत असताना दिसला. आणि मग काय, ज्यांच्या हातावर पोट आहे अशा लोकांना 2 वेळेचं जेवण भेटणं सुद्धा अवघड झालं होतं. विविध क्षेत्रात बराच असा कामगार वर्ग आहे ज्यांना काम केलं तरच त्यांची चूल पेटते आणि त्यांची मुलं बाळं देखील जेवण भेटते. अशा वर्गातील जवळपास 38 कोटी लोकांना भविष्यातील आर्थिक आणि आरोग्याविषयी कोणतीही सुरक्षा नाही आणि जवळपास 38 कोटी लोकांसाठी भारत सरकारने ई श्रम कार्ड सुविधा आणलेली आहे. या पाठीमागचा भारत सरकारचा एकच उद्देश आहे, भविष्यात कोरोनासारखी महामारी, पूरग्रस्त स्थिती, ओला दुष्काळ, सुखा दुष्काळ, भूकंप आणि इत्यादी नैसर्गिक संकट आले तर गोरगरीब जनतेला पैशांच्या स्वरूपात आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात पाठवता यावी आणि म्हणूनच सरकारनं ई श्रम कार्डच्या अंतर्गत पात्र उमेदवारांना कोणतेही शुल्क न भरता दर महिन्यात 3,000 रुपये पेन्शन मिळणार आहे. तसेच 2 लाखांचे विमा संरक्षण देखील मिळणार आहे. या पोर्टलवर नोंदणी केल्यास असंघटित क्षेत्रातील कामगाराला 2 लाख रुपयांपर्यंत लाभ मिळू शकणार आहे. भारत सरकारने ही सुविधा 26 ऑगस्ट 2021 पासूनच केलेली आहे. आतापर्यंत देशभरातल्या 25 कोटीहून अधिक कामगारांनी या पोर्टलवर नोंदणी केल्याचं भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयानं म्हटलेलं आहे. ई श्रम कार्ड पोर्टल असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचा एक राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्यासाठी भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयानं ई श्रम पोर्टल विकसित केलेलं आहे. या पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर संबंधित कामगाराला ई श्रम कार्ड दिलं जाणार आहे. देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात काम करणारे असंघटित क्षेत्रातील कामगार ई श्रम कार्डसाठी अर्ज करू शकतात बरं का. यात बांधकाम क्षेत्रातील कामगार, स्थलांतरित मजूर, फेरीवाले, घर कामगार, स्थानिक रोजगारीदार, काम करणारे मजूर, भूमिहीन शेतमजूर व इतर असंघटित कामगारांचा देखील समावेश होतो. एकदा का या पोर्टलवर नोंदणी केली की कामगारांना 12 अंकी युनिक कोड असलेलं ई श्रम कार्ड दिलं जाईल, ज्याला युनिव्हर्सल अकाउंट नंबर असं म्हटलं गेलेलं आहे. लक्षात ठेवा. ई श्रम कार्ड ऑनलाईन कसं काढायचं मग? यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला ई श्रम असं सर्च करायचं आहे. त्यानंतर ई श्रम पोर्टलची वेबसाईट तुमच्या समोर ओपन होईल. ई श्रम कार्डचे फायदे काय आहेत? ई श्रम कार्ड हे आधार सोबत लिंक करण्यात आलेलं आहे. या माध्यमातून असंघटित क्षेत्रातील कामगारांपर्यंत सामाजिक सुरक्षेच्या योजना पोहोचवण्याचा सरकारचा उद्देश आहे. जसं की असंघटित क्षेत्रातील सर्व नोंदणीकृत कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेद्वारे अपघात विमा संरक्षण दिलं जाणार आहे. या योजनेत अपघाती मृत्यू आणि कायमचं अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये, आंशिक म्हणजेच काही प्रमाणात अपंगत्व आल्यास 1 लाख रुपये यांचा लाभ दिला जाणार आहे. ई श्रम कार्ड मिळवण्यासाठी पात्रता काय आहे जाणून घेऊया. विशेष लक्षात ठेवा. पहिलं, वय वर्ष 16 ते 59 दरम्यान असणारे सर्व महिला पुरुष नोंदणी करू शकतात. महत्वाचे म्हणजे ई श्रम कार्ड साठी आतापर्यंत सर्वात जास्त महिलांनी नोंद केलेली आहे. महिला 53% तर पुरुष 47%. दुसरं, आधार कार्ड, आधार कार्डला जोडलेला मोबाईल नंबर, बँक खाते तपशील. तिसरे, ई श्रम कार्ड साठी नोंदणी करणारा व्यक्ती
EPFO आणि ESIC चा सदस्य नसावा. चौथे, इन्कम टॅक्स म्हणजे IT रिटर्न भरणा करणारा व्यक्ती नोंदणी करू शकत नाही. लक्षात घ्या. श्रम कार्डसाठी लागणारी कागदपत्रे: पहिले, आधार कार्ड नंबर. दुसरे, आधार कार्डला जोडलेला मोबाईल नंबर. तिसरे, बँक खात्याचा तपशील. ई-श्रम कार्डसाठी कोण नोंदणी करू शकतात? आपल्या आसपास असणारे सर्वसामान्य लोक, म्हणजे बांधकाम कामगार, शेती कामगार, वाहतूक कामगार, फुटपाथ व व्यवसाय करणारे, घरकाम, सर्व छोटे टपरी व्यवसाय, दूधवाला, सफाई कामगार, हमाल कामगार किंवा एखाद्या छोट्या कंपनीमध्ये काम करत आहेत परंतु त्यांना पगाराव्यतिरिक्त कोणताही लाभ मिळत नाही, फेरीवाले, मेंढपाळ, भाजी विक्रेता इत्यादी यासाठी अर्ज करू शकतात. धन्यवाद. योजनांचा लाभ घेत राहा.